फ्योदोर दोस्तोयस्की यांच्या ब्रदर कारामाझोव या कादंबरीचं आपण वाचन करतोय. विभाग 2, दुर्दैवी संमेलन. प्रकरण 1. मठात आगमन. ऑगस्ट महिन्याच्या अखेरचा तो दिवस प्रसन्न उबदार होता. महंतांची भेट दुपारची प्रार्थना झाल्याबरोबर लगेच 11:30 वाजता ठरवण्यात आली होती. मठाला भेट द्यायला आलेल्या या आमच्या मंडळींनी प्रार्थनेत भाग घेतला नाही. प्रार्थना संपताच ती मंडळी मठात पोचली. पहिल्यांदा एक ऐटदार उघडी गाडी आली. तिला 2 उत्कृष्ट घोडे जोडलेले होते. तिच्यात म्युझेव आणि त्याचा एक दूरचा नातेवाईक असे बसले होते. हा तरुण विद्यापीठात दाखल होण्याची तयारी करीत होता. यावेळी म्युझेवकडे त्याचा मुक्काम होता. त्याने बाहेर झुरिचच्या किंवा जेनाच्या विद्यापीठात जावे याकरता म्युझेव त्याचे मन वळवण्याचा प्रयत्न करीत होता. त्या तरुणाने या बाबतीत अजून काही निर्णय घेतला नव्हता. तो विचारमग्न होता आणि विमनस्क होता. तो दिसायला सुंदर, मजबूत बांध्याचा व काहीसा उंच होता. मधून त्याच्या नजरेत एक विचित्र स्थिरता येई. मन मुळीच जाग्यावर नसलेल्या सर्व माणसांप्रमाणे तो कित्येक वेळा एखाद्या माणसाकडे टक लावी, पण त्याचे त्याकडे लक्ष नसे. तो अबोल व काहीसा तर्हेवाईक होता, पण कित्येक वेळा तो कोणाच्या तरी संगतीत एकटाच असला की त्याची जीभ सैल सुटे आणि कारण असो नसो तो हसत सुटे. त्याचा उल्हास जसा एकदम येई तसाच एकदम मावळे. त्याचा पोशाख नेहमी चांगल्या प्रकारचा व नीटनेटका असे. त्याच्यापाशी आत्ताच त्याची स्वतःची अशी काही संपत्ती होती व त्यात आणखी भर पडण्याची शक्यता होती. तो आल्योशाचा मित्र होता. एका जुन्या धक्की खात जाणाऱ्या पण प्रशस्त अशा भाड्याच्या गाडीतून फ्योदोर पाव्लोविच आपला मुलगा इव्हानसह येत होता. त्या गाडीला 2 लालसर करड्या रंगाचे घोडे जोडले होते. ही गाडी म्युझेवच्या गाडीच्या बरीच मागे होती. दमित्रीला आदल्या दिवशी संध्याकाळी भेटीची वेळ कळवली गेली असून सुद्धा त्याला उशीर झाला. ही आलेली मंडळी मठाच्या आवाराच्या असलेल्या खानावळीपाशी आपापल्या गाड्या सोडून मठाच्या मोठ्या दरवाजाकडे पायीच निघाली. फ्योदोर पाव्लोविच खेरीज त्यांच्यापैकी कुणीही कधी हा मठ पाहिलेला नव्हता. अन म्युझेवने तर बहुधा गेली 25-30 वर्षे चर्चमध्ये पाऊलही ठेवले नसावे. तो अवतीभवती मोठ्या कुतूहलाने पाहत चालला होता. पण चर्च अन निवासाच्या इमारती सोडल्या तर मठाच्या आवारात पाहण्यासारखे असे काहीच त्याला आढळले नाही. चर्च आणि त्या इमारती सुद्धा अगदीच सामान्य स्वरूपाच्या होत्या. यावेळी उपासकांपैकी मागे राहिलेले चर्चमधून बाहेर येत होते. त्यांची डोकी उघडी होती व ते छातीवर हाताने एकसारखे क्रुसाचे चिन्ह करीत होते. यांच्याखेरीज सर्वसामान्य लोकात काहीजण वरच्या वर्गातील 2 व्यक्ती होत्या. 2-3 घरंदाज स्त्रिया होत्या व एक वयोवृद्ध सेनाधिकारी होता. ते सर्व खानावळीत उतरले होते. आमच्या या मंडळींना लगेच भिकाऱ्यांनी गराडा घातला, पण कोणी एकानेही त्यांना काही दिले नाही. फक्त एकट्या तरुण कालगानफने एक 10 कोपेकचे नाणे आपल्या खिशातून काढले आणि का कुणाला ठाऊक लाजत गोंधळत चटकन एका म्हाताऱ्या बाईला "सारखे वाटून घ्या हं" असं म्हणून देऊन टाकले. त्याच्याबरोबरच्या कोणीही यावर काहीच म्हटले नाही, त्यामुळे त्याला गोंधळात जाण्याचे काहीच कारण नव्हते. पण ते पाहून तो अधिकच बावरल्यासारखा झाला. ही मंडळी येणार अशी कुणाला अपेक्षा नव्हती असे दिसले. त्यांचे सन्मानपूर्वक स्वागत करण्यासाठी कोणीच सामोरे गेले नाही, ही गोष्ट विचित्रच म्हटली पाहिजे. त्यांच्यापैकी एकाने नुकतीच 1,000 रुपयांची देणगी मठाला दिली होती. अन दुसरा खूप श्रीमंत अन सुसंस्कृत जमीनदार होता आणि त्याच्यावर मठातले सगळे एक प्रकारे अवलंबून होते. कारण त्याने केलेल्या दाव्याचा निकाल झाला तर कोणत्याही क्षणी त्यांचे मच्छीमारीचे हक्क त्यांच्या हाती जाण्याचा संभव होता. असे असून देखील पदाधिकारी कोणीही व्यक्ती त्यांना भेटली नाही. चर्चच्या सभोवार असलेल्या थडग्यांवरच्या शिळांकडे म्युझेव विमनस्कपणे पाहत राहिला आणि इथे ज्या मृतांना पुरलं जातं त्यांनी या धर्मक्षेत्रात जागा मिळवण्यासाठी चांगलेच पैसे दिले असले पाहिजेत असं म्हणण्याच्या तो बेतात होता. पण त्याने स्वतःला आवारले. त्याच्या उदारमतवादी उपरोधाला क्षणातच जवळजवळ क्रोधाचे रूप आले. या भिकारड्या ठिकाणी चौकशी करावी म्हटलं तर कुत्रंसुद्धा दिसत नाही. आपणच शोधून काढलं पाहिजे, कारण वेळ फुकट चाललाय. तो एकदम स्वतःशी बोलावा तसे बोलला.
इतक्यात तिथे एक टक्कल पडलेला प्रौढसा माणूस आला. त्याच्या बारीक डोळ्यात आर्जवाचा भाव होता. त्याच्या अंगात एक पायघोळ उन्हाळी डगला होता. आपली टोपी काढून त्याने मोठ्या सुमधूर स्वरात आपण मॅक्झिमफ, तुला या गावचा एक जमीनदार, अशी स्वतःची ओळख करून दिली. आमच्या मंडळींची अडचण तात्काळ त्याच्या लक्षात आली. धर्मगुरू झोसिमोफ तिकडे आनमात राहतात. तो या मठापासून 400 पावलांवर आहे, त्या मधल्या रानापलीकडे. त्या रानाच्या पलीकडे आहे ते मला माहीत आहे, फ्योदोर पावलोविच म्हणाला. पण आम्हाला वाट आठवत नाही. इथं आल्याला आम्हाला फार दिवस झालेत. ही वाट या दरवाजाजवळून थेट रानाच्या पलीकडे जायचं. या रानाच्या. चला माझ्याबरोबर, मी दाखवतो तुम्हाला. मला तिकडंच जायचं आहे. इकडून या, इकडून. ते दरवाजातून बाहेर पडले आणि रानाकडे वळले. मॅक्झिमफ हा 60 वर्षांचा असतानाही चालण्याऐवजी जवळजवळ धावतच होता. वरचेवर तो त्या सर्वांकडे पाहण्याकरिता दृष्टी वळवी आणि विलक्षण घाबरट कुतूहलाने त्यांच्याकडे पाहत राही. त्याचे डोळे जणू आता कपाळातून बाहेर निघतात की काय असे वाटे. हे बघा, आम्ही महंतांच्याकडे आमच्या काही खाजगी कामासाठी आलो आहोत, म्युझो कडक शब्दात म्हणाला. त्या महापुरुषानं मेहरबानीनंच म्हणायचं आम्हाला भेट देण्याचं कबूल केलं आहे. आम्हाला वाट दाखवल्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत, पण तुम्ही आमच्याबरोबर चलावं असं मात्र आम्ही म्हणू शकत नाही. मी तिकडे जाऊन आलोय. मी या अगोदर तिकडे गेलो होतो. असं म्हणताना मॅक्झिमफने हातवारे करीत बोटे मोडली. कोण खानदानी? म्युझोने विचारले. ते महंत, ते तेजस्वी महंत हो. या मठात साक्षात प्रतिष्ठा आणि वैभव असणारे झोसिमोफ. काय थोर धर्मगुरू. पण त्याचे हे असंबद्ध बोलणे अतिशय फिकट व कृश दिसणाऱ्या मध्यम उंचीच्या एका मठवासीने त्यांना येऊन गाठल्यामुळे मध्येच तुटले. त्यांच्या डोक्यावर संन्याशाची टोपी होती. फ्योदोर पावलोविच आणि म्युझो थांबले. संन्याशाने अत्यंत विनम्रपणे कमरेत वाकून प्रणाम केला आणि तो म्हणाला, वरिष्ठ धर्मगुरूंनी आपली आश्रमाची भेट संपल्यानंतर आपण सर्वांना आपल्या पंक्तीचा लाभ देण्याचं निमंत्रण दिलं आहे. 1 वाजता. उशीर नाही होणार, आणि आपल्याला सुद्धा, तो मॅक्झिमफला उद्देशून म्हणाला. या निमंत्रणामुळे अतिशय आनंद वाटून फ्योदोर पावलोविच मोठ्याने म्हणाला, हो हो, अगदी न चुकता येईन मी, आणि शपथ सांगतो, तुम्ही सर्वांनी इथे नीट वागायचं वचन दिलं आहे. आणि तुम्ही प्योत्र अलेक्झांद्रोविच, तुम्ही पण येणार ना? हो तर, खात्रीनं. इथले सारे रीतिरिवाज बारकाईनं पाहण्याकरता नाही तर कशाकरता आलो आहे मी? मला एकच अडचण वाटते, ती म्हणजे तुमची सोबत. हो खरंच. दिमित्री फ्योदरोविच कसा आला नाही अजून? तो मुळीच आला नाही तर उत्तम होईल. मला ही सारी भानगड आणि तीही तुम्ही बरोबर असताना आवडते असं तुम्ही समजता की काय? बरं, आम्ही जेवायला येऊ. हां, वरिष्ठ धर्मगुरूंना आमचे आभार कळवा, तो त्या संन्यासाला म्हणाला. नाही, तुम्हाला महंतांकडे न्यायचं काम माझ्याकडे आहे, तो संन्यासी म्हणाला. तसं असेल तर मी तडक वरिष्ठ धर्मगुरूंकडेच जातो, मॅक्झिमफ पुटपुटला. वरिष्ठ धर्मगुरू यावेळी कामात आहेत, पण आपल्याला वाटेल तसं, संन्यासी चाचरत म्हणाला. म्हातारा असभ्य आहे. मॅक्झिमफ परत मठाकडे पळत सुटला तसा म्युझो मोठ्याने उद्गारला. फॉन जोहनसारखा आहे हा, फ्योदोर पावलोविच एकदम म्हणाला. तुमचं डोकं एवढंच चालतं का हो? कोणत्या दृष्टीने तो फॉन जोहनसारखा आहे? तुम्ही कधी फॉन जोहनला पाहिलं तरी आहे का? मी त्याची तस्वीर बघितली आहे. चेहरा तसाच आहे असं नाही, पण नेमकं सांगता न येण्यासारखं काहीतरी आहे. हा दुसरा फॉन जोहनच आहे. मला चेहऱ्यामोहऱ्यावरून बरोबर सांगता येतं. हो हो, तुम्ही त्यातले चांगले दर्दी आहात, कबूल आहे मला. पण हे पहा फ्योदोर पावलोविच, तुम्ही आत्ताच म्हणालात आपण नीट वागण्याचं वचन दिलंय म्हणून, त्याची आठवण ठेवा. तुम्ही जरा स्वतःला आवर घाला. जर तुम्ही मूर्खासारखं वागू लागलात तर मला इथे तुमच्यासोबत राहावंसं वाटणार नाही. बघितलात काय माणूस आहे? तो मठवासीकडे वळून म्हणाला. यांच्याबरोबर सभ्य माणसात जायची मला भीतीच वाटते. त्या संन्याशाच्या फिकट पांढऱ्या ओठांवर हास्याची एक सूक्ष्म लकीर उमटली. त्यात धूर्तपणाचाही काही अंश होता. तो काही बोलला मात्र नाही. स्वतःच्या प्रतिष्ठेच्या जाणीवेनं तो स्तब्ध राहत असला पाहिजे हे उघड होते. म्युझो विलक्षण रागावला. खड्ड्यात जाऊ ते सगळे लेकाचे. शतकानुशतकं सराव करून कमावलेले केवळ मुखवटे. आत बघावं तर टगेगिरी आणि बेअकलीपणा. त्याशिवाय दुसरं काही सापडायचं नाही. म्युझोच्या मनात चमकून गेले. हा आला आश्रम. पोहोचलो आपण येऊन, फ्योदोर पावलोविच ओरडला. फाटकाची दारं लावलेली आहेत.
त्याने दारावर आणि दोहो बाजूंनी चित्रित केलेल्या संतांच्या प्रतिमाकडे पाहून पुन्हा पुन्हा आपल्याभोवती क्रुसाची चिन्हे केली. ज्या ठिकाणी जायचं तिथं तिथली रीत पाळायची असते. इथं या आश्रमात 25 संत जपले जात आहेत. ते एकमेकांकडे बघतात आणि कोबी खातात. आणि एकसुद्धा स्त्री या दरवाजातून आत जात नाही बरं का. इथलं वैशिष्ट्य आहे. आणि वस्तुस्थिती तशीच आहे. पण महंत वरच्या वर्गाच्या स्त्रियांना भेटू देतात असं कानावर आलंय. तो एकदम त्या संन्यासाकडे पाहून म्हणाला. सर्वसामान्य स्त्रियासुद्धा आता इथे आहेतच. तिकडं दाराशी कमानीच्या खाली वाट पाहत बसलेल्या आहेत. वरच्या दर्जाच्या स्त्रियांकरता कमानीला लागूनच 2 खोल्या बांधलेल्या आहेत. पण त्या आश्रमाच्या तटाच्या बाहेरच्या बाजूला आहेत. त्या खिडक्या दिसत आहेत ना तिथं. महंतांची प्रकृती ठीक असली म्हणजे ते आपल्या वाटेनं तिकडे जातात. या स्त्रिया नेहमी आश्रमाच्या हद्दीच्या बाहेर थांबतात. यावेळी तिथं हार्कोवच्या एक बाई मॅडम होवलाहोवा या आपल्या आजारी मुलाला घेऊन वाट पाहत थांबल्या आहेत. बहुधा महंतांनी त्यांना भेटण्याचं कबूल केलं असावं. पण अलीकडं ते इतके अशक्त झाले आहेत की सर्वसामान्य लोकांनासुद्धा दर्शन द्यायला ते बाहेर येत नाहीत. पण शेवटी आश्रमातून हळूच बाहेर बायकांकडे जायला चोरदार आहेत म्हणायची. तुम्हाला दुखवावं म्हणून हे मी बोललो असं समजू नका हं. संन्यासी बुवा, पण तुम्हाला माहीत आहे ॲथॉस इथं स्त्रियांना भेटायला यायची परवानगी नाही. एवढंच नव्हे तर स्त्री जातीचा एकही प्राणी, कोंबड्या म्हणा, टर्की कोंबड्या म्हणा, गायी म्हणा, अशा कोणालाही परवानगी नाही. फ्योदोर पावलोविच, मी तुम्हाला बजावून सांगतो, मी तुम्हाला इथंच सोडून जाईन हां. मी गेलो की ते तुम्हाला बाहेर हाकलून लावतील. पण मी कुठं तुमच्या आड येतोय प्योत्र अलेक्झांद्रोविच. अरे ते बघा. एकदम आश्रमाच्या आवारात पाय टाकल्याबरोबर तो ओरडला. कसल्या गुलाब पुष्पाच्या नंदनवनात राहत आहेत हे लोक. तिथं यावेळी जरी गुलाब नव्हते तरी तिथे जिथे मोकळी जागा होती तिथे तिथे शरद ऋतूतली सुंदर आणि सहसा न दिसणारी अशी कितीतरी फुले दिसत होती. त्यांची जोपासना कसबी हातांनी केलेली होती हे उघड दिसत होते. चर्चच्या भोवताली तसेच थडग्यांमधून फुलांचे ताटवे होते आणि महंत राहत होते त्या 1 मजली लाकडी घराच्या भोवतीही फुलेच फुले होती. मागचे ज्येष्ठ धर्मगुरू वार्सोनोफी यांच्या वेळी हे असंच होतं का हो? त्यांना असल्या शोभेची पर्वा नव्हती. ते ताडकन उडी मारून मोठ्यांच्या बायांनासुद्धा छडीचा प्रसाद देत असं म्हणतात. फ्योदोर पावलोविच पायऱ्या चढत असताना बोलला. ज्येष्ठ धर्मगुरू वार्सोनोव्ही हे केव्हा केव्हा चमत्कारिकसे वागत खरे, पण असं पुष्कळसं त्यांच्याविषयी जे बोललं जातं ते मूर्खपणाचं आहे. त्यांनी कोणालाही मारलं नाही. पण सद्गृहस्थ हो, आता आपण क्षणभर इथं थांबलात तर मी आपल्या आगमनाची सूचना आत देऊन येतो. फ्योदोर, आता अखेरची सूचना. तुमचं वचन ऐकलत का? नीट वागलात तर बरं, नाहीतर याद राखून ठेवा. म्युझोवला पुन्हा बोलण्याची संधी मिळाली. तुम्हाला इतकं भडकायचं काय कारण मला समजत नाही, फ्योदोर टोचून म्हणाला. स्वतःच्या पापांबद्दल तुमचं मन अस्वस्थ झालंय का? महंत केवळ डोळ्यांकडे पाहून माणसाच्या मनातला हेतू सांगू शकतात म्हणे. अन का हो, तुम्ही एवढे पॅरिसचे राहणारे, एवढे पुढारलेले, त्यांच्या मनाची भलतीच कदर करता तुम्ही. आश्चर्य आहे. पण म्युझोवला या अपरोधिक बोलण्याला उत्तर द्यायला सवडच मिळाली नाही. त्यांना आत बोलावण्यात आलं. तो काहीशा चिडलेल्या मनस्थितीतच आत गेला. त्याच्या मनात विचार आला, यावेळी मी चिडलो आहे हे माझं मला समजतं. मी रागवेन आणि भांडायला लागेन आणि त्यानं माझी आणि माझ्या विचारांची किंमत कमी होईल. प्रकरण समाप्त.